तुमची पण सिंह रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या मंडळीनं 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता मोठा धमाका होणार. सिंह राशीचे नशीब पालटणार. लोक तुमच्या मागे मागे धावणार आणि येणाऱ्या आठवड्यात या 3 चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला खूप महागात पडतील. मंडळीनं, कधी कधी शांतते एका मोठ्या व भयंकर वादळाची नांदी असते. जर गेले काही दिवसापासून तुमची रात्र चिंतेत जात असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, मेहनतीचं फळ न मिळता लोक तुम्हाला सतत ताणे मारत असतील, टोमणे मारत असतील आणि अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याची समस्याने तुम्हाला घेरलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक ब्रह्मांडाचा थेट संदेश आहे. 14 ऑगस्टच्या रात्री मंडळीनं 14 ऑगस्टच्या त्या मध्यरात्री एक असा दुर्मिळ व शक्तिशाली ज्योतिष योग बनतोय जो तुमच्या नशिबाचे बंद दार एका फाटक्यात उघडून बाहेर टाकणार. देवाचे देव गुरुदेव बृहस्पती उदित होताच सिंह राशीचे नशीब रातोरात 360 अंशात फिरणार. ज्यांनी आजवर तुम्हाला कमजोर समजलं, तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी आजवर तुम्हाला कमजोर समजलंच मंडळीनं तुमच्या आयडिया चोरून स्वतःचे नाव केले, आता तेच लोक तुमच्या मागे मागे फिरून तुमच्या पायाशी येऊन उभे राहतील. पण लक्षात ठेवा, हे दिवस जितके भाग्याचे आहेत तितकेच एक भयंकर धोक्याचे सुद्धा आहेत. मंडळींनो, हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून गेलात किंवा घाई गडबडीत स्किप केला तर येणाऱ्या आठवड्यात नकळत होणाऱ्या 3 चुका तुम्हाला आयुष्यात कधीही भरून न निघणाऱ्या मोठ्या संकटात टाकू शकतात. वक्री शनीची कडक नजर थेट तुमच्या समोरील सप्तमी भावातून तुमच्या राशीवर आहे मंडळीनो. त्यामुळे गुरुचा हा सुवर्ण काळ तुमच्यासाठी वरदान ठरणार की एका चुकीमुळे सर्व काही गमून बसण्याची वेळ येणार. मंडळीनो, हे पूर्णपणे तुमच्या निर्णयांवर अवलंबून आहे. त्यामुळे 1-2 नव्हे तर पूर्ण 5 असे मोठे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघणं अत्यंत अनिवार्य आहे. तर नीट ऐका मंडळीनो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त किंवा ओम शनिचराय नमः या तिन्हीपैकी तुम्ही कुठलीही कमेंट करू शकता. ज्यांचा स्वामींवर, गुरुदेव दत्तांवर आणि शनी महाराजांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती, त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळींनो, 14 ऑगस्टला होणारा हा बदल सामान्य नसून तुमच्या धनलक्ष्मी योगाचा थेट संकेत आहे. देवगुरु बृहस्पती तुमच्या लाभभावातून आणि परदेश म्हणजे 12व्या भावाशी जोडलेल्या अनुकूल स्थानात उदित होत आहेत आणि त्यांच्या उच्च राशीत म्हणजेच की कर्क राशीत प्रचंड ऊर्जेचा प्रभाव तुमच्या थेट भाग्यभावावर आणि सुखस्थानावर एकाच वेळी पडणार आहे. गेले काही दिवसापासून सूर्याच्या भयंकर तेजामुळे गुरुग्रहाची ताकद दबली गेली होती. त्यामुळे तुमचा पैसा अचानक अडकत होता. पण गुरु उदय होताच बनणार हा गुरु मंगळाचा शुभ समसप्तक योग तुमच्या नशिबाचे बंधदार एका फाटक्यात उघडणार आहे. अडकलेली रक्कम न मिळणारे पेमेंट ते तुमच्या बँक खात्यात थेट तुमच्या खात्यात येईल. जर तुमचा पैसा एखाद्या क्लायंटकडे, नातेवाईकाकडे किंवा सरकारी कामात अडकला असेल तर 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान अशा काही हालचाली घडतील की समोरील व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत द्यायला येईल. इतकंच नाही तर ज्या व्याजाची आणि कर्जाचे हप्तेनी तुमचं रात्रीची झोपही उडाली होती त्या कर्जातून बाहेर पडण्याचे गुरुदेव तुम्हाला अचानक इन्कमचे नवीन सोर्स म्हणजेच की उत्पन्नाचे नवीन मार्ग दाखवतील. हा असा एक काळ आहे जिथे तुम्ही एक रुपया गुंतवला तर तिथे तुम्हाला 10 रुपयाचा फायदा होणार आहे. पण थांबा, इथेच तर खरी मेक आहे. मंडळीनं, तुमच्या राशीवर आणि सुखभावावर वक्री शनीची थेट अशी दृष्टी पडते. जर तुम्ही या काळात लालसापोटी येऊन किंवा कोणाच्या सांगण्यावरून लॉटरी, जुगार किंवा न समजा शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली तर आलेला पैसा क्षणधारात गायब होईल. हा पैसा पाऊस नक्की कोणासाठी आहे आणि कधी पडणार याची एक तासाची गुप्त अशी वेळ कोणते ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासोबतच सिंह राशीच्या मंडळीनं गुरुग्रहाची नवीन अमृत दृष्टी तुमच्या चतुर जे सुख आणि वाहन स्थान आहे तिथे आणि अष्टम तसेच 12व्या परदेश भावावर पडल्यामुळे सर्व सुखयोग निर्माण होतोय. हा काळ केवळ परदेश प्रवासासाठीच नाही तर घरातील प्रत्येक सदस्यांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणार आहे. जर तुमचे काम अडकले असेल
किंवा परदेशी क्लायंटशी संबंधित व्यवसाय असतील तर अचानक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळून उत्पन्नाचा नवा मार्ग उघडेल. कौटुंबिक आयुष्यसुद्धा जुनी गुंतवणूक संपून घरात पुन्हा एकदा सुखशांती हसते खेळते वातावरण निर्माण होईल. त्यासोबतच मंडळींनो, विवाहित महिलांच्या आयुष्यात पतीचे पूर्ण प्रेम व सहकार्य मिळेल. सासरच्या मंडळीसोबत असलेले गैरसमज दूर होऊन मानसन्मान वाढेल. ज्यांचे लग्न जमत नव्हते त्यांच्यासाठी अत्यंत योग्य आणि श्रीमंती घराण्यातून स्थळ येण्याचे प्रबळ योग या आठवड्यात आहेत मंडळींनो. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, घरातील वृद्धांचे आरोग्य सुधरेल. दीर्घकाळापासून चाललेल्या नातेवाईकांतील वादावर पडदा पडेल आणि नातेवाईकाकडून एखादी अत्यंत खूप मोठी आणि गोड अशी बातमी ऐकायला मिळाल्याने तुमचं मन अत्यंत प्रसन्न सुद्धा राहील. यासोबतच जे तरुण वर्ग आहेत, उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे ज्यांचे स्वप्न होते त्यांना सहजरित्या संधी मिळेल. तसेच नवीन प्रोजेक्ट किंवा करिअरच्या सुरुवातीलाच उत्तम यश मिळाल्याने तरुणांचा आत्मविश्वास दुर्गुणित होईल. यासोबतच मंडळींनो, ज्यांचं वय 30 ते 40च्या दरम्यान आहे त्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याला कलटाणी देणारा ठरेल. जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर या काळात पुत्र किंवा कन्या लाभाची अत्यंत शुभ अशी बातमी घरात गुंजू शकते. या व्यतिरिक्त स्वतःच्या हक्काचे नवीन घर असो किंवा गाडी खरेदी असण्याचे किंवा गाडी खरेदी करण्याचे स्वप्न खूप दिवसापासून लटकलेले असेल तर या काळात पूर्ण होईल. कुटुंबिक स्तरावर आर्थिक स्थैर्य असल्यामुळे 30 ते 40 वयोगटातील लोकांचे आयुष्य एका अशा नवीन आणि सुरक्षित टप्प्यावर पोहोचले आहेत मंडळींनो. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांना गुरुग्रहाची स्थिती तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी बुट्टी ठरेल. गेल्या काही दिवसापासून सिंह राशीच्या लोकांवर पडणारी वक्र शनीची दृष्टी आणि राहू केतूचा प्रभाव यामुळे शारीरिक त्रास जाणवत होता. विनाकारण डोकेदुखी असेल, मायग्रेसनाचा त्रास असेल किंवा रात्री अचानक अव्यस्त वाटणे, पायऱ्या चढताना प्रचंड थकवा येणे अशा समस्या मंडळींनो तुम्हाला त्रास दिले होते. मंडळींनो, या 14 ऑगस्टला देवगुरू उदित होताच बनणार जो आरोग्य सुख योग आणि तो तुमच्या राशीतील सर्व नकारात्मक ऊर्जा एका फटक्यात बाहेर फेकून देईल. त्यामुळे वर्षानुवर्षे चालणारे तुमचे जे जुने आजार होते, जुने दुःख होते ते शरीराबाहेर पडतील. जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती किंवा तुम्ही स्वतःच बऱ्याच काळापासून एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असाल, औषधाचा कोणताही फरक पडत नसेल तर या गुरु उदयाच्या प्रभावाने योग्य डॉक्टर आणि योग्य औषधोपचार मिळण्याचे रस्ते खुले होतील. शरीरातील आळस नाहीसा होऊन अंगात एक वेगळीच ऊर्जा सळसळेल. मानसिक तणावाचे काळे डाग दूर होऊन तुमचे मन अत्यंत प्रसन्न व शांत राहील. त्यामुळे दैनंदिन कामात दुप्पट गतीने यश सुद्धा मिळत राहील. मंडळींनो, तुम्हाला मात्र एका गोष्टीबाबत निष्काळजीपणा भारी पडू शकतो. तो म्हणजे सप्तम भावातून वक्र शनीचा प्रभाव अजूनही कायम असल्याने. हो मंडळींनो, विशेषतः जिमला जाणारे किंवा खेळाडू यांचे स्नायू ताणले जातील, मसल ट्रेन होऊ शकतं आणि हाडांच्या दुखापतीपासून सावध तुम्हाला राहावं लागेल. तसेच वाहनाचा योग मर्यादित ठेवा. मंडळींनो, या आठवड्यात जिन्यावरूनच चढ उतार करताना सुद्धा घाई करू नका. हा लहानसा नियम पाळला तर गुरुग्रहाची दिव्य ऊर्जा तुम्हाला वर्षभर निरोगी आणि फिट बनवेलच. त्यासोबतच प्रमोशन, पगारवाढ किंवा इच्छित स्थलांतराचे योग बनत आहेत. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रमोशनची वाट बघत असाल आणि मनपसंत ठिकाण ट्रान्सफर मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर 14 ऑगस्ट नंतर तुमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर होतील. नोकरी शोधणाऱ्यांना थेट मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीकडून कॉलही येईल. इतकंच नाही तर ज्या सहकार्याने तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थाने रचली होती, जे तुम्हाला सतत ताणे मारायचे, त्रास द्यायचे, आता तेच लोक तुमच्या कामाचा उडणारा डंका पाहून तुमच्या पुढे मान झुकवतील आणि सल्ले मागण्यासाठी तुमच्या मागे मागे फिरतील. पण एक चूक केली तर संपूर्ण करिअर धोक्यात येऊ शकतं मंडळींनो. कारण गुरुचा प्रभाव तुमच्या कर्मावर आणि भाग्यावर पडत असताना तुमचे कर्म शुद्ध ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. या काळात अतिअहंकार येऊन किंवा रागाच्या भरात तुमचे आईवडील, पाठीराखे, शिक्षक किंवा वरिष्ठांचा अनादर मुळीच करू नका. कोणाविषयी अपशब्द बोलल्यास किंवा गर्वाने वागल्यास गुरुचा हा शुभ प्रभाव नष्ट होऊ शकतो. त्यामुळे मिळालेल्या यशातही नम्रता ठेवा. मंडळींनो, प्रगतीचा मार्ग नक्की सुकर होईल. दुसरीकडे गुरुदेव जे आहेत ते नशिबाचे बंद दरवाजे उघडत आहेत. मंडळींनो, जर दुसरीकडे वक्र शनी तुमच्यावर कडक नजर ठेवू नये. शनिदेव सध्या तुमच्या सप्तम भावात वक्री म्हणजेच की उलट्या चालणीने भ्रमण करतोय. त्याची दृष्टी थेट तुमच्या सुखसंपत्तीच्या आणि लग्न भावावर पडते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा 2 मोठे ग्रह एकाच वेळी सक्रिय होतात तेव्हा छोटीशी चूक सुद्धा तुमचे मोठे नुकसान करू शकते. पुढील 138 दिवस शनीची वक्रदृष्टी तुम्हाला पार करणार आहे. त्यामुळे गुरुच्या शुभ प्रभावाचा पूर्ण लाभ हवा असेल तर या 3 चुका अजिबात करणं टाळा. त्या म्हणजे मालमत्ता आणि पैशाच्या व्यवहारात डोळे झाकून सही करू नका. वाणीचा कर्कशपणा आणि नात्यामधील अहंकार बाजूला ठेवा. यासोबतच गुप्त पाळा. स्वतःचे क्लायंट असो, घरातील गोष्टी असो किंवा प्लॅन्स असो, कोणासोबतही शेअर करू नका. आणि तर मंडळींनो, अशा प्रकारे सिंह राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो,
संपूर्ण गुरुग्रहाची पूर्ण ताकद मिळवण्यासाठी आणि वक्र शनीची वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगते. मंडळीनो, ज्योतिषशास्त्रानुसार किती मोठे ग्रहयोग असले तरी जोपर्यंत आपण त्या ग्रहांची ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करत नाही तोपर्यंत पूर्णपणे फळ मिळत नसते. त्यामुळे उपाय हा शेवटपर्यंत पहा. मंडळींनो, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये थोडेसे शुद्ध पाणी घ्यायचं, त्यात चिमूटभर हळद व एक पिवळे फूल टाकायचं. हे जल ओम बृहस्पती नमः, ओम बृहस्पती नमः या मंत्राचा जप करत भगवान विष्णूंना किंवा केळीच्या झाडाला अर्पण करायचं. हा अत्यंत सोपा आणि नाममात्र खर्चाचा उपाय तुमच्या कुंडलीतील गुरुला इतकं मजबूत करेल की नशिबाचे दारे आपोआप उघडतील. मंडळींनो, सिंह राशी जातकांनो, ताईंनो, दादांनो, 14 ऑगस्ट नंतर सिंह राशीच्या आयुष्यात येणारा हा सुवर्ण काळाचा टप्पा नक्कीच तुमचे आयुष्य बदलणारा ठरणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ज्योतिषीय माहितीचा थोडा जरी फायदा वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गुरुदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये सर चुटीने आणि पूर्ण श्रद्धेने ओम बृहस्पती नमः टाईप करा. तसेच तुम्हाला आरोग्याची व पैशाची काही समस्या आहे ते कमेंटमध्ये सांगा. मंडळीनो, त्यावर नक्कीच मार्गदर्शन मी करू शकते. यासोबतच मंडळीनो, अशाच नवनवीन अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. तुम्हा सर्वांचे येणारे दिवस आनंदमय आणि समृद्धीचे जावत ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर मंडळीनो, भेटू अशीच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.